आपण स्वतंत्र प्लेनफील्ड ख्रिश्चन सायन्स चर्च कडून साप्ताहिक बायबलचा धडा ऐकत आहात. प्लेनफील्ड, अमेरिकेच्या न्यूजर्सी येथे आहे. अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. www.plainfieldcs.com. हा धडा आहे आयतवार 10 मार्च 2024. विषय: माणूस. सोनेरी मजकूर. योहान: माझ्यामध्ये जो पिता आहे तो स्वतः कामे करतो. उत्तरदायी वाचन. प्रेषितांची कृत्ये. मग पौल अरियपगाच्या सभेपुढे उभा राहिला. पौल म्हणाला, अथेनेच्या लोकांनो, मी पाहत आहे की सर्व गोष्टींमध्ये तुम्ही फार धार्मिक आहात. मी तुमच्या शहरातून जात होतो आणि ज्यांची तुम्ही उपासना करता ते मी पाहिले. मी एक वेदी पाहिली. त्यावर असे लिहिले होते, ज्ञात देवाला. तुम्ही अशा देवाची उपासना करता जो तुम्हाला माहीत नाही. याच देवाविषयी मी तुम्हाला सांगत आहे. ज्याने हे सर्व जग व त्यातील सर्व काही निर्माण केले तोच हा देव आहे. तो जमीन व आकाश यांचा प्रभू आहे. मनुष्यांनी बांधलेल्या मंदिरात तो राहत नाही. हा देव जीवन देतो, श्वास देतो व सगळे काही देतो. त्याला जे पाहिजे ते सगळे त्याच्याकडे आहे. देवाने एका माणसाला, आदाम, निर्माण करून सुरुवात केली. त्याच्यापासून त्याने वेगवेगळे लोक निर्माण केले. देवाने त्यांना सगळीकडे राहण्यास मुभा दिली. देवाने त्यांना काळ व सीमा ठरवून दिल्या. त्यांनी देवाचा शोध करावा अशी त्याची इच्छा होती. कदाचित तो त्यांचा शोध करील व त्यांना तो सापडेल. पण तो आमच्या कोणापासूनही दूर नाही. आम्ही त्याच्यासह राहतो, आम्ही त्याच्यासह चालतो, आम्ही त्याच्यासह आहोत. तुमच्यातीलच काही लोकांनी असे लिहिले आहे, आम्ही त्याची मुले आहोत. धडा उपदेश. बायबलपासून. यशया. याकोब, परमेश्वराने तुला जन्म दिला. इस्रायल, परमेश्वराने तुला निर्मिले. आता देव म्हणतो, भिवू नकोस, मी तुझे रक्षण करीन. मी तुला निवडले आहे, तू माझा आहेस. परमेश्वर म्हणतो, तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. मी निवडलेले तुम्ही लोक माझे सेवक आहात. माझ्यावर विश्वास ठेवायला लोकांना तुम्ही मदत करावी म्हणून मी तुम्हाला निवडले आहे. मीच तो आहे, मीच खरा देव आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी तुमची निवड केली. माझ्या आधी कोणी देव नव्हता आणि माझ्यानंतर कोणी देव नसेल. मी स्वतःच परमेश्वर आहे, मी एकमेव आहे. दुसरा कोणीही तारणकर्ता नाही. मीच एकटा आहे. या लोकांना मी निर्मिले आहे. ते माझी स्तुतिस्तोत्रे गातील. मत्तय. येशू त्यांच्या सभास्थानांमध्ये शिक्षण देत व राज्याचे शुभवर्तमान गाजवीत आणि सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे आजार बरे करीत सर्व नगरातून व सर्व खेड्यातून फिरला. आणि जेव्हा त्याने त्रासलेल्या असहाय लोकांचे समुदाय पाहिले तेव्हा त्याला त्यांचा कळवळा आला. कारण मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते कष्टी व पांगलेले होते. तो आपल्या शिष्यांस म्हणाला, पीक खरोखर फार आहे, पण कामकरी थोडे आहेत. म्हणून तुम्ही पिकाच्या प्रभूची प्रार्थना करा यासाठी की त्याने आपल्या पिकाची कापणी करायला कामकरी पाठवावेत. मत्तय. येशूने आपल्या 12 शिष्यांना आपल्याजवळ बोलाविले आणि त्याने त्यांना भूते घालविण्याचा अधिकार दिला. तसेच प्रत्येक आजार व दुखणी बरे करण्याचा अधिकार दिला. या 12 जणांना पुढील सूचना देऊन पाठविण्यात आले. यहुदीतर लोकांमध्ये जाऊ नका व शोमरोनी लोकांच्या कोणत्याही नगरात प्रवेश करू नका.
तर त्याऐवजी इस्रायलच्या हरवलेल्या मेंढरांकडे जा. तुम्ही जाल तेव्हा हा संदेश जाहीर करा. स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे. रोग्यांना बरे करा, मृतांना उठावा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा, भूते काढा, तुम्हाला फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या. मत्तय. येशूने त्याच्या 12 शिष्यांना ह्या गोष्टी सांगण्याचे संपविल्यावर तो तेथून निघाला आणि गालिल प्रांतातील गावांमध्ये फिरून शिकवू आणि उपदेश करू लागला. बाप्तिस्मा करणारा योहान तुरुंगात होता. त्याने ख्रिस्त करीत असलेल्या गोष्टीविषयी ऐकले. तेव्हा योहानाने काही शिष्यांना येशूकडे पाठविले आणि त्याला विचारले, जो येणार होता तो तूच आहेस, किंवा आम्ही दुसऱ्याची वाट पाहावी? येशूने उत्तर दिले, जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा. आंधळे पाहू शकतात, पांगळे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध केले जातात, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते. धन्य तो पुरुष जो माझ्यामुळे अडखळत नाही. योहान. नंतर एका यहुदी सणासाठी येशू यरुशलेमला गेला. यरुशलेमात एक तळे आहेत. त्या तव्याला लागून 5 पडव्या आहेत. होत्या. यहुदी भाषेत त्या तव्याला बेथेझाथा म्हणत. हे तळे मेंढरे नावाच्या वेशीजवळ आहे. तव्यालगतच्या पडव्यामध्ये अनेक रोगी होऊन असत. त्यात काही आंधळे, लंगडे व काही पांगळे होते. कारण की देवदूत वेळोवेळी तव्यात उतरून पाणी हलवीत असे आणि पाणी हलविल्यानंतर प्रथम जो त्यात जाई त्याला कोणताही रोग असला तरी तो बरी होत असे. तेथे 38 वर्षे आजारी असलेला एक रोगी होऊन होता. येशूने त्याला तेथे पडलेला पाहिले. तो मनुष्य तेथे बराच काळ होऊन असावा हे येशूने ओळखले. म्हणून येशूने त्या मनुष्याला विचारले, तुला बरे व्हावयाला पाहिजे का? त्या आजारी मनुष्याने उत्तर दिले, महाराज, पाणी हालते तेव्हा त्यात घेऊन जाण्यासाठी माझ्याजवळ कोणीच व्यक्ती नाही. सर्वात अगोदर पाण्यात उतरण्यासाठी मी निघालो की माझ्या अगोदर दुसराच रोगी पाण्यात उतरतो. मग येशू म्हणाला, उठून उभा राहा, आपली खाट उचल आणि चालू लाग. तेव्हा तो रोगी ताबडतोब बरा झाला. तो आपली खाट उचलून चालू लागला. हे सर्व ज्या दिवशी घडले तो शब्बाथाचा दिवस होता. त्यानंतर तो मनुष्य येशूला मंदिरात भेटला. तेव्हा येशू त्याला म्हणाला, पहा, आता तू बरा झाला आहेस. पण पाप करण्याचे सोडून दे, नाही तर तुझे अधिक वाईट होईल. नंतर तो मनुष्य तेथून निघाला आणि त्या यहुदी लोकांकडे परत गेला. त्याने त्यांना सांगितले की, ज्याने त्याला बरे केले तो येशू आहे. येशू शब्बात दिवशी या गोष्टी करीत होता म्हणून यहुदी लोक येशूशी दुष्टपणे वागू लागले. परंतु येशू यहुदी लोकांना म्हणाला, माझा पिता नेहमीच काम करीत असतो व म्हणून मीही काम करीतो. परंतु येशूने उत्तर दिले, मी तुम्हाला खरे सांगतो, पुत्र जरी सर्व करू शकत असला तरी पित्याच्या इच्छेला डावलून एकटा काही करू शकत नाही. पिता करतो त्या गोष्टी पुत्रही करेतो. मी एकटा काहीच करू शकत नाही. मला सांगितल्याप्रमाणेच मी न्याय करतो, म्हणून माझा न्याय योग्य आहे. कारण मी स्वतःच्या समाधानासाठी नाही, परंतु ज्याने मला पाठविले त्याच्या समाधानासाठी न्याय करतो. योहान. माझा पिता आणि मी एक आहोत. तेव्हा यहुदी पुढाऱ्यांनी येशूला ठार मारण्यासाठी पुन्हा धोंडे उचलले. परंतु येशू त्यांना म्हणाला, पित्यापासून आलेल्या कितीतरी चांगल्या गोष्टी मी केल्या. त्या गोष्टी तुम्ही पाहिल्या आहेत. त्यापैकी कोणत्या चांगल्या गोष्टीसाठी तुम्ही मला जीवे मारित आहात? यहुदी पुढाऱ्यांनी उत्तर दिले, तुम्ही केलेल्या कोणत्याही चांगल्या गोष्टींसाठी आम्ही तुम्हाला मारित नाही. परंतु तुम्ही ज्या गोष्टी बोलता त्या देवाविरुद्ध आहेत. तुम्ही फक्त मानव आहात, पण स्वतःला देवासारखेच आहोत असे मानता.
आणि म्हणून आम्ही तुम्हाला धुंडमार करून ठार करीत आहोत. येशूने उत्तर दिले, जे माझा पिता करतो ते जर मी करत नाही, तर तुम्ही माझ्या सांगण्यावर विश्वास ठेवू नका. परंतु माझा पिता करतो तीच कृत्यांवर जर मी करतो, तर मी करतो त्या माझ्या गोष्टींवर विश्वास ठेवा. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही, पण मी करतो त्या गोष्टींवर तरी विश्वास ठेवा. मग तुम्ही ओळखाल आणि समजून घ्याल की पिता माझ्यामध्ये आहे आणि मी पित्यामध्ये आहे. मत्तय. मग येशूने आपल्या शिष्यांस आपल्याजवळ बोलावून म्हटले, योहान, मी खरा द्राक्षवेल आणि माझा पिता माळी आहे. तो माझ्यातील फळ न देणारी प्रत्येक फांदी तोडून टाकतो. ज्या प्रत्येक फांद्या फळ देतात त्यांनी अधिक फळ घ्यावे म्हणून त्या द्राक्षवेलीला तो साफ करतो. जे वचन मी तुम्हाला सांगितले, त्यामुळे तुम्ही आता स्वच्छ झालाच आहात. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. जसा फाटा वेलात राहिल्यापासून त्याच्याने फळ देता येत नाही, तसे माझ्यामध्ये राहिल्याशिवाय तुम्हाला फळ देता येणार नाही. मी वेल आहे, तुम्ही फाटे आहात. जो माझ्यामध्ये राहतो व मी त्याच्यामध्ये राहतो, तोच पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यापासून वेगळे असल्यास तुमच्याने काही होत नाही. सायन्स टेक्स्टबुक सायन्स अँड हेल्थ विथ की टू द शास्त्रवचने कडील परस्पर संबंधित परिच्छेद वाचले. विज्ञान आणि आरोग्य. जसा पाण्याचा एक थेंब समुद्राशी एक आहे, प्रकाशाचा किरण सूर्याशी एक आहे, त्याचप्रमाणे देव आणि मनुष्य, पिता आणि पुत्र हे एक आहेत. पवित्र शास्त्र वाचतो, कारण त्याच्यामध्ये आपण जगतो, हलतो आणि आपले अस्तित्व आहे. प्रश्न: माणूस म्हणजे काय? माणूस म्हणजे कल्पना, प्रतिमा प्रेमाची. तो शारीरिक नाही. तो सर्व योग्य कल्पनांसह देवाची संयुक्त कल्पना आहे. देवाची प्रतिमा आणि समानता प्रतिबिंबित करणाऱ्या सर्वांसाठी सामान्य संज्ञा. विज्ञानात सापडलेल्या अस्तित्वाची जाणीवपूर्वक ओळख, ज्यामध्ये मनुष्य हा देव किंवा मनाचे प्रतिबिंब आहे आणि म्हणूनच शाश्वत आहे. ज्याचे मन देवापासून वेगळे नाही. ज्यामध्ये देवतेचा एकही गुण कमी नाही. ज्याच्याकडे स्वतःचे जीवन, बुद्धिमत्ता किंवा सर्जनशील शक्ती नाही, परंतु त्याच्या निर्मात्याच्या मालकीचे सर्व काही आध्यात्मिकरित्या प्रतिबिंबित करते. प्रायश्चित्त हे देवाशी माणसाच्या ऐक्याचे उदाहरण आहे, ज्याद्वारे मनुष्य दैवी सत्य, जीवन आणि प्रेम प्रतिबिंबित करतो. ख्रिस्त हा आत्मा होता जो येशूने त्याच्या स्वतःच्या विधानांमध्ये सूचित केला. मी मार्ग, सत्य आणि जीवन आहे. मी आणि माझे वडील एक आहोत. हा ख्रिस्त किंवा मनुष्य येशूचे देवत्व, त्याचा दैवी स्वभाव होता, ज्याने त्याला सजीव केले. दैवी सत्य, जीवन आणि प्रेम यांनी येशूला पाप, आजारपण आणि मृत्यू यावर अधिकार दिला. त्याचे ध्येय होते खगोलीय अस्तित्वाचे विज्ञान प्रकट करणे. देव काय आहे आणि तो मनुष्यासाठी काय करतो हे सिद्ध करणे. येशूने बाप्तिस्मा देणाऱ्या जॉनला एक संदेश पाठवला, ज्याचा उद्देश ख्रिस्त आला आहे हे एका प्रश्नाच्या पलीकडे सिद्ध करण्याचा हेतू होता. जा आणि तू जे पाहिले आणि ऐकले ते योहानला सांग. आंधळे कसे पाहतात, लंगडे कसे चालतात, कुष्ठरोग्यांना शुद्ध केले जाते, बहिरे ऐकतात, मेलेले उठविले जातात, गरिबांना सुवार्ता सांगितली जाते. दुसऱ्या शब्दांत,
दैवी शक्तीचे प्रदर्शन काय आहे ते जॉनला सांगा आणि त्याला लगेच कळेल की मशिहाच्या कार्यात देव ही शक्ती आहे. आजच्या ख्रिश्चनांनी त्या करिअरचा अधिक व्यावहारिक महत्त्व स्वीकारावा. हे शक्य आहे. होय. हे प्रत्येक मुलाचे, पुरुषाचे आणि स्त्रीचे कर्तव्य आणि विशेषाधिकार आहे, काही प्रमाणात सत्य आणि जीवन, आरोग्य आणि पावित्र्य यांच्या प्रदर्शनाद्वारे मास्टरच्या उदाहरणाचे अनुसरण करणे. येशू म्हणाला, हे चिन्हे विश्वास ठेवणाऱ्यांच्या मागे लागतील. ते आजारी लोकांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील. त्याच्यावर कोण विश्वास ठेवतो, तो आपल्या शिष्यांना संबोधित करत होता. तरीही त्याने असे म्हटले नाही की, ही चिन्हे तुमच्या मागे येतील, परंतु त्यांना विश्वास ठेवणारे भविष्यकाळात. येथे हात हा शब्द रूपकात्मक रीतीने वापरला आहे, जसे की मजकुरात. परमेश्वराचा उजवा हात उंच आहे. ते आध्यात्मिक शक्ती व्यक्त करते, अन्यथा उपचार आध्यात्मिकरित्या केले जाऊ शकले नसते. दुसऱ्या वेळी येशूने केवळ 12 जणांसाठीच नव्हे, तर त्यांच्या वचनाद्वारे विश्वास ठेवणाऱ्यांसाठी प्रार्थना केली. मनुष्य देवापासून वेगळा झाला आहे या समजुतीपासून आपण मुक्त होऊ या आणि केवळ ईश्वरी तत्त्व, जीवन आणि प्रेम यांचे पालन करूया. सर्व खऱ्या आध्यात्मिक वाढीसाठी येथे प्रस्थानाचा मोठा मुद्दा आहे. मनुष्य देवाची स्वतःची समानता आहे हे स्वतःला मान्य केल्याने मनुष्याला अमर्याद कल्पना प्राप्त करण्यास मुक्त करते. ही खात्री मृत्यूचे दार बंद करते आणि अमरत्वाकडे विस्तृत करते. आत्म्याचे आकलन आणि ओळख शेवटी येणे आवश्यक आहे, आणि दैवी तत्वाच्या आशंकातून असण्याचे रहस्य सोडवण्यात आपण आपला वेळ सुधारू शकतो. सध्या आपल्याला माणूस म्हणजे काय हे माहीत नाही. परंतु जेव्हा मनुष्य देवाचे प्रतिबिंब करेल तेव्हा आपल्याला हे नक्कीच कळेल. नश्वरांच्या माध्यमातून देवाचे प्रकटीकरण हे खिडकीतून जाणाऱ्या प्रकाशासारखे आहे. प्रकाश आणि काच कधीच मिसळत नाहीत, परंतु पदार्थ म्हणून काच भिंतींपेक्षा कमी अपारदर्शक आहे. नश्वर मन ज्याद्वारे सत्य सर्वात स्पष्टपणे प्रकट होते ते म्हणजे सत्यासाठी अधिक चांगली पारदर्शकता होण्यासाठी ज्याने बरीच भौतिकता, बरीच त्रुटी गमावली आहे. मग नग जसे पातळ बाष्पात वितळतात तसे ते सूर्याला लपवत नाही. भौतिक शरीर आणि मन हे लौकिक आहेत, परंतु वास्तविक मनुष्य आध्यात्मिक आणि शाश्वत आहे. खऱ्या माणसाची ओळख हरवली नाही, पण या स्पष्टीकरणातून सापडते. कारण अस्तित्वाची आणि सर्व ओळखीची जाणीवपूर्वक असीमता ओळखली जाते आणि ती अपरिवर्तित राहते. हे अशक्य आहे की मनुष्याने काहीही गमावले पाहिजे जे वास्तविक आहे, जेव्हा देव सर्व आणि शाश्वत आहे. मन हे पदार्थात आहे, आणि तथाकथित सुख, दुःख, पदार्थाचा जन्म, पाप, आजार आणि मृत्यू या वास्तव आहेत. ही नश्वर श्रद्धा आहे, आणि हा विश्वास कधीही नष्ट होणार आहे. मनुष्याची आपली व्याख्या पुढे चालू ठेवत, आपण हे लक्षात ठेवूया की सुसंवादी आणि अमर मनुष्य सदैव अस्तित्वात आहे, आणि कोणत्याही जीवन, पदार्थ आणि बुद्धिमत्तेच्या नश्वर भ्रमाच्या पलीकडे आणि वस्तूमध्ये अस्तित्वात आहे. हे विधान सत्यावर आधारित आहे, दंतकथा नाही. असण्याचे शास्त्र मनुष्याला परिपूर्ण म्हणून प्रकट करते. जसे की पिता परिपूर्ण आहे, कारण आध्यात्मिक मनुष्याचा आत्मा किंवा मन देव आहे. सर्व अस्तित्वाचे दैवी तत्व आहे, आणि कारण हा वास्तविक मनुष्य इंद्रियाऐवजी आत्म्याद्वारे नियंत्रित केला जातो. आत्म्याच्या नियमाने, पदार्थाच्या तथाकथित नियमांद्वारे नाही.
मनुष्य हा देव आत्म्याचा उपनिषक आहे आणि इतर कशाचाही नाही. देवाचे अस्तित्व अनंत, स्वातंत्र्य, सुसंवाद आणि अमर्याद आनंद आहे. जेथे परमेश्वराचा आत्मा आहे, तेथे स्वातंत्र्य आहे. पूर्वीच्या मुख्य याजकांप्रमाणे मनुष्य सर्वात पवित्र देवाच्या क्षेत्रात प्रवेश करण्यास स्वतंत्र आहे. परमेश्वरासोबत उपस्थित असणे म्हणजे केवळ भावनिक आनंद किंवा विश्वास नसून ख्रिश्चन विज्ञानामध्ये प्रकट केल्याप्रमाणे जीवनाचे वास्तविक प्रदर्शन आणि समज असणे होय. परमेश्वराबरोबर असणे म्हणजे देवाच्या नियमांचे पालन करणे, पूर्णपणे दैवी प्रेमाद्वारे शासित असणे, आत्म्याद्वारे, पदार्थाद्वारे नाही. जीवन हे ईश्वर आहे हे आपण सर्वांनी शिकले पाहिजे. स्वतःला विचारा, मी जीवन जगत आहे जे परम चांगल्याच्या जवळ जाते? मी सत्य आणि प्रेमाच्या उपचार शक्तीचे प्रदर्शन करत आहे? तसे असल्यास परिपूर्ण दिवसापर्यंत मार्ग उजळ होईल. देवाची समज माणसाला काय मिळते हे तुमचे फळ सिद्ध करेल. हा विचार कायमस्वरूपी धरून ठेवा की ही आध्यात्मिक कल्पना पवित्र आत्मा आणि ख्रिस्त आहे, जी तुम्हाला वैज्ञानिक निश्चिततेसह उपचाराचा नियम, त्याच्या दैवी तत्वावर आधारित प्रेम, अंतर्निहित आणि सर्व सत्यांचा समावेश करून प्रदर्शित करण्यास सक्षम करते. मी आता चर्च मॅन्युअलमध्ये दिलेल्या मेरी बेकर एडी कडून 3 दैनंदिन कर्तव्ये वाचू. रोजची प्रार्थना. दररोज प्रार्थना करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. तुझे राज्य ये. माझ्यामध्ये दैवी सत्य, जीवन आणि प्रीती यांचे राज्य स्थापित व्हावे आणि माझ्यापासून सर्व पापांवर राज्य करू द्या. आणि तुझे शब्द सर्व मानवजातीचे स्नेह समृद्ध करू आणि त्यांच्यावर राज्य करू दे. हेतू व कृतींचा नियम. द मदर चर्चच्या सदस्यांच्या हेतू किंवा कृतीबद्दल वैरभाव किंवा केवळ वैयक्तिक आसक्तीच उत्तेजन देऊ नये. विज्ञानात दैवी प्रेम एकट्याने माणसावर राज्य करते आणि एक ख्रिश्चन वैज्ञानिक प्रेमात गोड सुविधांना प्रतिबिंबित करते, पापाची निंदा करते, खरा बंधुता, दानशूरपणा आणि क्षमा यामध्ये. या चर्चमधील सदस्यांनी दररोज सर्व प्रकारच्या वाईटापासून वाचलेले, भविष्य सांगण्यापासून, न्यायनिवाड्यापासून, निंदा करण्यापासून, समुपदेशनातून, प्रभाव पाडण्यापासून किंवा चुकीच्या मार्गाने प्रभावित होण्यापासून वाचण्यासाठी प्रार्थना करावी. कर्तव्याची सतर्कता. आक्रमक मानसिक सूचनेविरुद्ध दररोज स्वतःचा बचाव करणे आणि देव, त्याचा नेता आणि मानवजातीबद्दल त्याच्या जबाबदा पूर्णविराम हलत या विसरणे किंवा दुर्लक्ष करणे हे या चर्चमधील प्रत्येक सदस्याचे कर्तव्य असेल. त्याने केलेल्या कृत्यांबरोबरच त्याचा न्याय होईल.